नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय? आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. पंचगंगेची वाटचाल धोका पातळीकडे. शहरात जरी पावसाची रिपरिप असली तरी धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पावसामुळे अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. कोल्हापूर गगनबावडा या राष्ट्रीय महामार्गावर पडवळवाडी येथील रस्त्यावर पाणी आल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दस्तुरी चौक कळे येथे बॅरिकेड्स लावून गगनबावड्याकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच कोल्हापूर राजापूर हा राज्यमार्ग सुद्धा बाजारभोगाव या ठिकाणी पाणी आले. गडिंग्लज तालुक्यातील हिरण्यकेशी नदीवरील नांगनूर बंधाऱ्यावर पाणी आल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. तसेच आज केरली पन्हाळा जाणाऱ्या रोडवर पाणी आल्यामुळे रत्नागिरीकडे जाणारी वाहतूकही ज्योतिबा मार्गे वळवण्यात आली आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी धोका पातळीच्या दिशेने वाटचाल करत आहे. सध्या पंचगंगेची पाणी पातळी 40 फूट 11 इंचावर पोहोचली असून 89 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट इतके असून धोका पातळी 43 फूट इतकी आहे. पंचगंगा नदीचे पाणी गायकवाड वाड्याच्या पुढे गेले आहे. पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर असल्यामुळे काही नागरिक नव्या पाण्याची पूजा करण्यासाठी येत आहेत, तर पंचगंगा नदीच्या पाण्यात काही म्हैशी मुक्त विहार करताना दिसत आहेत. तसेच पंचगंगेची पाणी पातळी कुठेपर्यंत आली आहे हे पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने पंचगंगा नदीवर येत आहेत. नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता बुगले, कोल्हापूर.